नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आहे 5 सप्टेंबर आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना, बाप्पाला बसून 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर आज मित्रांनो श्री गणेश सागर धरून मंडळची गणपती बाप्पाची पूजा आहे. तर आता आपण जाऊया खाली. मोठ्या मंडळाची पूजा आहे. मंडळाची पूजा नाही मित्रांनो, मंडळाच्या गणपती बाप्पाची पूजा आहे. तर आता आपण जाऊया आणि आपण आता रेडी वगैरे झालेले, कुर्ता वगैरे घातलेला आहे. आपल्या मित्रांनी पण कुर्ता घातलाय संध्याकाळी, आपण ते पण दाखवणार आहे. तर आता आपण आज नाचणार पण आहे, खूप सारं एन्जॉयमेंट असणार आहे मध्ये. आता आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवूया. आणि मित्रांनो दुसरी वार्ता राहिली ती आज 10 दिवसाची गणपती बाप्पाचं विसर्जन पण आहे. तर ते पण आपण तुम्हाला 12वीचे गणपती बाप्पाचे विसर्जन जेवढे पण भेटणार आपण तेवढे गव्हर्नमेंट कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता आपण जाऊया खाली आणि पहिला तुम्हाला दाखवूया 12वीच्या मंडळाचा गणपती आणि त्याची पूजा आणि बँजो पण आहे. तर बँजो पण दाखवूया. चला आता आपण जाऊया. आणि मित्रांनो विसर्जनचं पण गणपती बाप्पाचे विसर्जन पण तुम्हाला दाखवूया. आणि चॅनल जर नवीन आला चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट मध्ये जर गणपती बाप्पा विचारले असतील तर बोला गणपती बाप्पा मो. तर मित्रांनो आता आपण आलोय खाली आणि ते तुम्ही बघू तर बाप्पा खूप सुंदर सजवलेलं आणि खाली पूजा चालू आहे. गर्दी पण खूप आहे इथे, तिकडे पण गर्दी खूप आहे. तिकडे मित्रांनो बँजो वाजवतो आणि बंद झालं कारण पाऊस पडतो. त्याला आपण तुम्हाला नंतर दाखवू गर्दी खाली झाली होती इकडे आणि पूजा पण दाखव आणि आपण तुम्हाला बाप्पा पण दाखवू. तर आता आपण जाऊया बाहेर आणि 10 दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जनचे बघूया. आता कुठचे गणपती बाप्पा भेटतात तर चला. तर मित्रांनो आता आपण इथे खाली आलो आणि तिथून पूजा बघू शकतो. सुंदरपैकी सजवलेलं आहे आणि पूर्ण वर पण सजवलेला आहे. तर आपण तुम्हाला तिकडे जाऊन बाप्पा पण दाखवूया. चला लावूया आणि तुम्ही इकडे दर्शन घ्या इकडचे बाप्पाचे. चला आता आपण जाऊया. तर मित्रांनो इथे तुम्ही बघता बाप्पाला बसून 50 वर्ष कम्प्लीट झाले आणि 1975 पासून बाप्पा बसतात या मंडलमध्ये. आणि इथे मूर्ती चेक करा त्यांनी, खूप सुंदरची मूर्ती आहे, महाराजासारखी टाईप आहे, म्हणजे बसलेली आहे आणि खूप सुंदर केल्यावर खूप सुंदर होती. आपण तुम्हाला बाहेर आलेला आणि ते बाप्पाला आणि ते ढोल चेक करा आणि ताशा बघा यांचा. फक्त तुम्ही ताशा बघून बोललात की हा ताशा आहे की काय आहे. आपण तुम्हाला डान्स चेक करा. हे आहे मद्रासी लोकांची गणपती दाखव. बाप्पाला झालेले आहे 50 वर्ष. तिथे बघूया जवळ येऊन दाखवतो. त्यांचे ताशे चेक करा केवढे आहे बघा. आम्हाला दाखवतो आम्हाला आणि इथून अजून एक बाप्पा येतात आहे बघा. स्टँडअप बघा काय लावलंय. आपला आवाज नाही येणार तुम्हाला. मित्रांनो बाप्पा जॅक खूप सुंदरची मूर्ती आहे. लाईट टाकलेली आहे त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. खूप सुंदरची आहे आणि बाप्पाला झालेलं आहे 50 वर्ष. इथे तुम्ही बघू शकता. आणि या साईडला मूर्ती येते आहे जो आता ढोल गेला ना त्याचीच मूर्ती आहे, म्हणजे त्यांच्या मंडळाची आहे. आणि इथे बघा आता
दोन्ही एक साथ आहे. लांबून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा, खूप सुंदरचं डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आणि पाठीमागे मूर्ती आहे ती थोडी अटकलेली आहे. जागा खूप छोटी आहे ना इकडची म्हणून. मूर्ती आणि बसलेली आहे. तर इकडे तुम्हाला असेच भेटणार आहे सगळे धारावीचे आहे. खूप सुंदर, आणि इथे मूर्ती चेक करा, खूप सुंदरची. आपण जवळून दाखवतो तुम्हाला जाऊ. मित्रांनो आता आपण चाललेलो आणि आपल्याला एक गणपती बाप्पा दिसलेले आहेत. तर बघूया आता हे कुठचे आहे. तर चला जाऊया. आणि इथे पाऊस पण खूप पडतोय. आपण छत्री वगैरे नाही आणि आपण डायरेक्ट भिजत भिजत जातो. तर चला बघूया आता कुठचा. मित्रांनो इथे गाय चेक करा आणि बाप्पाला खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि मित्रांनो बाप्पाला झालेलं आहे 69 वर्ष. खूप सुंदरसे वर्ष झालेले आहे. पण बाप्पाचं मंडळचं नाव नाही माहिती आपल्याला. बाकी बोर्डवरती नाव पण नाही लिहिलं, फक्त 69 वर्ष लिहिलेलं आहे. खूप सुंदरशी बाप्पाला हे केलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता खाली गायच्या सवारीने बाप्पाला विसर्जनसाठी नेलं गेलेलं आहे. आणि इथे लाईटिंग तुम्ही चेक करा, खूप सुंदरशी लाईटिंग केलेली आहे. डेकोरेशन पण खूप केलेलं आहे छानपैकी. आपण आता साईडला होऊया, नाही तर मग आपल्या अंगावरती येईल डायरेक्ट गाय. खूप सुंदर सुंदर हार वगैरे किती घातलेले मित्रांनो बाप्पाला. इतके हार आहे की बाप्पाचा फेस पण नाही दिसत आहे साईडनी. तर चला आता आपण बघूया दुसरे कुठच्या गणपतीचं विसर्जन होतं. अजून तिथं पण इकडे पण नाही. बघूया आता. चला आता तुम्ही बघितलं जेवढे पण आपल्या गणपती बाप्पा भेटले आपण तेवढे कव्हर केले. आपण जाऊया आपल्या मंडळमध्ये आणि बघूया ब्रँड चालू झाला बघा.
मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आपल्या इकडचा मंडळचा गणपती बाप्पा आणि पूजा पण आणि बँजो पण बघितला. आपण एवढे नाचलोच नाही, नाचलो कुठे आपण नाचलोच नाही. तर आता आपण चाललो आहे रस्त्यावर आणि आता वाजतात आहे 12 रात्रीचे. तर आपण आता माहीम साईडला चाललो आहे आणि 60 फीटचे जेवढे पण गणपती बाप्पा असणार आहे धारावीमधले ते आज आपण तुम्हाला कवर करणार आहे त्या व्लॉगमध्येच. आणि नेक्स्ट व्लॉग आपला असणार आहे मित्रांनो पुढचा माहिती आहे परेलचे विसर्जनचा असणार आहे नेक्स्ट व्लॉग. तो उद्या येणार, आपण उद्याच येणार आहे. तर उद्या लाईनी 3-4 व्लॉग असणार, उद्या परवा 2 दिवस लाईनीतच असणार आहे. बघूया आता. तर चॅनलवर जर मी नवीन आला आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता आपण चालतो आहे तर चालत जाऊया आणि बघूया कुठे भेटतात. तर चला, हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तर बघूया आता किती मोठा होतो आणि किती नाही. तर चला आता आपण आलो आहे मुंबईच्या एकताकडे 60 फीट रोडला आणि आता आपण चाललेलो आहे. तर समोरच मुंबईचा एकता आहे कुठेतरी. बघूया आता. गुगल मॅप आपण मारलेलं आहे तर गुगल मॅपवरनं आलो आहे आणि गुगल मॅपनी आम्हाला अशा जागेवरती टाकलं की डायरेक्ट सीधा इथे कसं तरी मस्जिद आहे तिकडनं आम्ही गल्ली म्हणून आले. गल्ली म्हणून आणि गल्लीमध्ये डिस्को लाईट लागलेले आहे ना. तुम्ही टाइम बघा पहिला तर वाजतात किती आहे मित्रांनो माहिती आहे? हे बघा 5 वाजतात आहे. 5ला फक्त 10 मिनिटं आहे. 5ला फक्त 10 मिनिटात आहे. आम्ही एवढ्या रात्रीचे फिरतात आहे. त्या सकाळी पण नाईट आऊट मारून सकाळी पूर्ण दिवस काढायचा तो उद्याचा लास्टचा दिवस आहे बाई आणि उद्याचा परेलचा विसर्जनचा ब्लॉग असणार. योवाला ब्लॉग उद्या येणार. परत विसर्जन आमच्या मंडळचा विसर्जनचा येणार आहे. अजून पण खूप सारे आहे. आता आपण जाऊया पहिला मुंबईच्या एकट्याकडे डायरेक्ट. मित्रांनो, आता मुंबईच्या एकट्याकडे आपण आलेलो आहे आणि इकडे चेक करा, मूर्ती खूप सुंदरशी आहे. तुम्हाला आगमनच्या टायमाला आपण दाखवलेली. ही आहे मुंबईच्या एकता राजाची छोटी मूर्ती आणि इथे तुम्ही चेक करा मुंबईचा एकता राजा. खूप सुंदरशी मूर्ती आणि आपण तुम्हाला आगमनच्या टायमाला ही मूर्ती दाखवलेली. खूप सुंदरशी वाटत होती आणि मंडपमध्ये पण बसल्यावरती खूप सुंदरशी वाटते. आपण विचारूया किती फुटाची आहे ती. चला. तर मित्रांनो, ही आहे 23 फुटाची मूर्ती. खूप सुंदरशी आहे. आणि आता अजून आपण ही पहिली मूर्ती बघितली तर अजून आता आपण तिकडे जाऊया. लाईनीत पण मूर्ती आहे तर चला जाऊया आता. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितला मुंबईचा एकता राजा. आता आपण आलोय 60 फीट रोडचा महाराजाकडे आणि बाप्पाला वर्ष झालेली आहे 45 वर्ष. आणि तुम्हाला दाखवूया खूप सुंदरशी मूर्ती आहे. ट्रॅव्हल लावून तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो आणि इकडे 60 फीट रोडचा महाराजा खूप सुंदरची मूर्ती आहे. मुकुट फुल एकदम ब्लू आणि सिल्वर कलरचा आहे केलेला. खूप सुंदर वाटतं आणि बाप्पाला सिल्वर हात लावलेला आहे. खूप सुंदरसे बसलेले आहे आणि ते फुलांचा टॅडी बनवलेला आहे. खूप सुंदर पैकी बघा, खूप सुंदर बनवलेला आहे. आणि इथे पण फुलांचा टेबल वगैरे बनवून ठेवलाय. तिकडे पण टॅडी आहे आणि पाठीमागे उंदीर मामा आहे. फुलांचा खूप छान पैकी बनवलाय आणि तिथे बॉम्ब फुटला आता. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो, आता आपण आले 60 फीट रोडच्या गजाननकडे आणि छोटी मोठी तुम्ही चेक करू शकता. खूप सुंदरशी आहे आणि ही आहे 60 फीट रोडच्या गजाननची मोठी मूर्ती. खूप सुंदरशी आहे आणि बाप्पाची आईस चेक करा. खूप सुंदर आहे. खूप चला आता आपण जाऊया दुसरीकडे.
तर मित्रांनो आता आपण आलो आहे गोंदलीच्या राजाकडे आणि बाप्पाला झालेलं आहे 54 वर्ष. आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आणि घेऊया बाप्पाचे दर्शन. तर चला. तर मित्रांनो आपल्याला अजून मूर्ती दिसलेली आहे आणि छोटी मूर्ती आहे त्याची. हे तुम्ही चेक करा, खूप सुंदरशी मूर्ती आहे. बसलेले आणि खूप सुंदर. आता आपण जाऊया दुसरीकडे. तर चला. तर मित्रांनो ही आहे धारावीच्या गणाधीशची छोटी मूर्ती आणि हा आहे धारावीचा गणाधीश. खूप सुंदरशी मूर्ती आहे. आपण तुम्हाला आगमनच्या टायमाला दाखवलेली ही मूर्ती. आता लांबून दाखवतो तुला. मित्रांनो इथे पण लिहिलेलं आहे धारावीचा गणाधीश. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. बाप्पाला फेटा पण लावलेला आहे. खूप सुंदर आहे. एक हातात ओम लिहिलेले तुम्ही बघू शकता. हातात तलवार दिलेली आहे. खूप सुंदरशी आहे. चला आता आपण जाऊया दुसरी मूर्तीकडे. दुसरी मूर्ती जाऊन बघूया. चला. मित्रांनो आता तुम्ही बघितला धारावीचा गणाधीश. आता आपण चाललो आहे दुसरी मूर्तीकडे. बघा इथे अजून एक मूर्ती आहे. तर आता आपण चाललो आहे आणि आता सुरुवात करायचं म्हणतो. मित्रांनो आता 5:40 ऑलमोस्ट व्हायला झाले आहे. आता आपण पोचलेलो आहे मूर्तीकडे. तर आता जाऊया आतमध्ये आणि बाप्पाचे दर्शन घेऊया. चला. त्या मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईच्या एका दंतकडे आणि इथे तुम्ही बघू शकतात भगवा कलरमध्ये बाप्पा बसलेले आहेत. खूप सुंदरपैकी आणि मोठी मूर्ती आहे बघा. आणि बाप्पाच्या पायाच्या इथे तुम्ही भंडारा चेक करा. गुलाबानं पाठीमागे जे प्रभाग लावला आहे तो कीर्तिमुखचा खूप डिटेलिंगमध्ये बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदरपैकी. आणि ते 12 ज्योतिर्लिंगचं हे डेकोरेशन केलेलं आहे. जसे की तुम्ही बघू शकता तिकडे आहे केदारनाथ वगैरे. केदारनाथ आहे, परत त्र्यंबकेश्वर आहे आणि महाकालेश्वर वगैरे आहे. तर खूप सारे इथे आहे 12चे 12. तर आता आपण नाव घेता लई टाईम जाणार. तर तुम्हाला टाकतो, तुम्ही नाव बघा. तर मित्रांनो इकडे यांची इंस्टाग्राम ID. मित्रांनो आता आपण आले कुंचीनगरच्या राजाकडे आणि इथे छोटी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदरशी. आणि हा आहे कुंचीनगरचा राजा. खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि पाठीमागे आहे बाप्पाच्या आयुष्य. खूप सुंदरशी आहे. बाप्पाच्या नाकावरती डायमंडचा वर्क केलेलं आहे आणि मुकुटवरती पण आहे. आता आपण जाऊया दुसरीकडे. तर चला. तर मित्रांनो ह्या मंडलपर्यंतला पुढगा हा इकडे गणपती बाप्पा मोरया बोलले. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो आता आपण आलो मुंबईचा वक्रतुंडकडे आणि इथे तुम्ही नाव चेक करू शकतात मुंबईचा वक्रतुंड. तर ही मूर्ती मित्रांनो कासवरती उभी आहे. खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि बाप्पाच्या आईस चेक करा. ग्रीनिश कलरमध्ये दिलेलं आहे बाप्पाच्या आईस. तर आणि हातात बाप्पाच्या बासुरी आहे आणि एक हातात कमल आहे. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. खूप सुंदर मूर्ती खूप. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईचा मोरेश्वरकडे आणि इथे तुम्ही मूर्ती चेक करू शकता. खूप सुंदरशी मूर्ती आहे बाप्पाची बसलेली आहे आणि बाप्पाची आईस चेक करा बघा. आता खूप सुंदरशी मूर्ती. प्रभाग पण चेक करा आणि बाप्पाला वाईट धोतर घातलेली आहे आणि पायाच्या खाली बाप्पाच्या कमल आहे. खूप सुंदर होती बसलेली महाराजा टाईपसारखी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता नाव दिलेलं आहे मुंबईचा मोरेश्वर.
चला आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो आता आपण आलो धारावीचा लाडका लंबोदर आणि इथे तुम्ही बघू शकता हा आहे धारावीचा लाडका लंबोदर. खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि मित्रांनो इकडे आहे धारावीचा लाडकरी लंबोदरची छोटी मूर्ती. खूप सुंदरशी आहे पण सजवलेले बाप्पाला आणि बसलेले. आणि इथे तुम्ही त्यांचा QR कोड बघू शकता इंस्टाग्रामचा, तर स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट फॉलो करा जाऊन. धारावीचा लाडका लंबोदर बघितलं. आणि तिकडे मित्रांनो बाप्पाची स्केच आहे खूप सुंदर ही. आणि बाजूला नाग आहे तुम्ही बघू शकता दोन. ते खूप सुंदरसे. तर आईस चेक करा बाप्पाचे. आणि बाप्पाचा मुकुट पण चेक करा, डायमंडनी भरलेलं आहे. बाप्पाच्या नाकावरती पण डायमंडनी भरलेलं आहे. आणि बाप्पाला हे बघा त्याला मुकुट, पाठचं मुकुट चेक करा, पीसेस लावलेले मोरचे. आणि हे जे साईन आहे ना ती मुंबईच्या सम्राटसारखीच आहे. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. खूप सुंदर मूर्ती होती पण. तर चला आता आपण तुम्हाला आपला मुंबईचा लाडका लंबोदर. आणि आता वाजता 6:30 सकाळचे. तर आता आपण आलो आहे लेबर कॅम्पचा, हे तुम्ही बघू शकता लेबर कॅम्पचा राजाकडे. आणि ही आहे त्यांची इंस्टाग्राम ID, तर जाऊन या लोकांना फॉलो करा. आणि मित्रांनो मला वाटतं या लोकांची काल पूजा होती इथे, तर खूप सुंदरशी पूजा होती वाटतं. आणि त्या लेबर कॅम्पची राजाची छोटी मूर्ती खूप सुंदर आहे. आणि बाप्पाच्या आईस चेक करा, खूप सुंदर. खूप पेटा पण खूप सुंदर आहे. आणि आता आपण तुम्हाला दाखवू लेबर कॅम्पचा राजा. हा बघा, हा आहे लेबर कॅम्पचा राजा. खूप सुंदरशी मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे. आणि बाप्पाच्या हातात गदा आहे. आणि एक हातात आहे शंख आणि एक हातात आहे छकडी. तर खूप सुंदरशी मूर्ती होती बाप्पाची. बघा आईस चेक करा मित्रांनो. ही असेल 8-9 फुटाची मूर्ती असेल उभीमध्ये. खाली ट्रॉली पण नाही, ट्रॉली मला वाटते काढली असेल या लोकांनी. खूप सुंदर आहे. आता आपण जाऊया दुसरीकडे. चला. तर मित्रांनो आम्हाला चालता चालता वाजलेले आहे सकाळचे 6:30 आणि आपण पोचलेलो माटुंग्याला. तर आपण 60 फीटवरनं डायरेक्ट माटुंग्याला पोचलेलो आहे. आणि आता इथे अजून एक मूर्ती आहे, तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो आता आपण आले लेबर कॅम्पच्या गजाननकडे. आणि ते पण काल पूजा होती वाटतं रात्री. तर इथे लेबर कॅम्पच्या छोटी मूर्ती तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे बसलेली. आणि इकडे मोर आहे, तर पप्पाच्या पायाच्या खाली मोरचे पीसेस आहे बाहेर निघालेले. आणि हा आहे लेबर कॅम्पचा गजानन. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. पप्पाच्या आईस चेक करा. खूप सुंदर आहे. आता आपण जाऊया दुसरीकडे. तर चला आता आपण तुम्हाला दाखवला लेबर कॅम्पचा गजानन. आणि आता आपण आलो लेबर कॅम्पचा नाव विसरलो. तर मित्रांनो इथे आहे लेबर कॅम्पचा गणराजची छोटी मूर्ती. आणि ही आहे गणराज लेबर कॅम्पचा. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा मित्रांनो. तर ही मित्रांनो बसलेली आहे टायगरवरती. आणि या मूर्तीचा काहीतरी सीन झालेला आगमनच्या टायमाला, ट्रॉलीचा काहीतरी. तर आपण या मूर्तीला खूप वेट केलेला पण ही भेटली नाही. फायनली आपल्याला आता डेस्टिनीवरती तिच्या इकडे भेटलेलं आहे स्टेशनवरती, म्हणजे जिथे ही मूर्ती बसते लेबर कॅम्पची तिथे आपल्याला भेटलेली आहे. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. लेबर कॅम्पचा गणराज. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे आणि बाप्पाची आईस चेक करून घ्या मित्रांनो. खूप सुंदर.
खूप. तर चला आता आपण अजून एक गणपती बाप्पाकडे आलो आणि इथे समोरच आहे. तर आता चालतंय ह्याच्या पाठी पण एक गणपती बाप्पा आहे. तर आता आपण जाऊया आणि बघूया हा कुठचा गणपती बाप्पा आहे. तर चला, सकाळ तर झालेलीच आहे. गुड मॉर्निंग तुम्हाला लोकांना सगळ्यांना. चला तर मित्रांनो, आता आपण आलो लेबर कॅम्पच्या सुखकर्ताकडे आणि इथे तुम्ही स्केच चेक करू शकता. खूप सुंदरशी स्केच बनवलेली आहे लेबर कॅम्पच्या सुखकर्ताची. तिकडे पण एक स्केच आहे आणि इकडे आहे छोटे बाप्पा लेबर कॅम्पचे सुखकर्ताचे आणि त्या साईडला पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, इकडे इंस्टाग्राम स्कॅनर दिलेलं आहे, तर जाऊन तुम्ही स्कॅन करा आणि फॉलो करा. आता आपण तुम्हाला दाखवू लेबर कॅम्पचा सुखकर्ता. तर चला, तर हा आहे लेबर कॅम्पचा सुखकर्ता. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. मोबाईल बी चार्जिंग बाप्पाची आईस चेक करा आणि ते डोक्यावरती पण डोला काढलेला आहे, बघू शकतात. खूप सुंदरशी आहे आणि डमरूवरती उभी आहे बघा. तर चला, आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो, आता आपण अजून एक मूर्तीकडे आलो आणि या मूर्तीचं नाव काय दिलेलं नाही. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. आणि बाप्पाचे आयुष्य जरा खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूपच. आणि इथे छोटी मूर्ती पण आहे खाली, तुम्ही बघू शकता. तर चला, आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं लेबर कॅम्पचा सुरू करता. आता आपण जाऊया दुसऱ्या गणपतीकडे आणि दुसऱ्या गणपतीला आता दर्शन घेऊया. अजून आहेत 3-4 गणपती आहेत, खूप सारे आहेत. तर जाऊया आता. आणि तिकडे मित्रांनो सकाळ पण गाणी वाजतातच आहे. तर चला, आता आपण जाऊया. आणि आता आपण रस्त्यात आहे, चालतं. पाऊस तर आहे, थांबायचं काही नावच नाही घेत. जिंदगी रात्रंदिवस तर पडत असतो. तर त्या दिवशी पण पडला, काल पण पडला, आज पण आता पडतोच आहे. तर चला, आता आपण जाऊया आणि बघूया आता कुठचे गणपती भेटतात आपल्याला लेबर कॅम्पमधले. तर चला. तर मित्रांनो, आता आपण आले लेबर कॅम्पच्या प्रथमेश गणेश मित्र मंडलमध्ये आणि इथून बाहेरून डेकोरेशनसाठी होतं. तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि आतमध्ये जाऊन बघूया बाप्पाचं डेकोरेशन. तर हे बघा, गुफा टाईपसारखं केलेलं आहे खूप सुंदरपैकी. हे बघा, असं वाटते बाजूला दगडीसारखं लावलेलं, मग हे पेपरने बनवलेलं आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. हा बघा, मंथन बसलेला आहे इथं, मंडलचा मुलगा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात शंकरचाच फेस आहे. आणि इथे लिहिलेलं आहे बघा, टिश्यू पेपर आयडॉल. तर मित्रांनो, ही आहे लेबर कॅम्पचा प्रथमेशची छोटी मूर्ती. खूप सुंदरशी आहे आणि ही आहे मोठी मूर्ती जो की पेपरनी बनवलेली आहे आणि खूप सुंदरपैकी डेकोरेशन केलेलं आहे बघा. वरती पासनं ते खालीपर्यंत बाजूला पण बघा, इथे बघा, इथे नाग आहे आणि इथे पण खूप पेपरसारखं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदरपैकी. आणि शंखावरती बाप्पा बसलेला आहे, खूप सुंदर वाटतात. तर ही मित्रांनो पेपरची मूर्ती बनवली आहे, म्हणजे पूर्ण पेपरने बनवलेली आहे, डिट्टो. खूप सुंदर आहे. तर चला, आता आपण जाऊया दुसरीकडे आणि बघूया आता दुसरे बाप्पा. तर चला. तर मित्रांनो, आता आपण आले मुंबईच्या साऊकडे आणि हा आहे मुंबईच्या साऊचा छोटा गणपती. आता बघा मुंबईचा साऊ. खूप सुंदर मूर्ती आहे आणि मला वाटते आपण ही मूर्ती तुम्हाला आगमनच्या टायमाला दाखवलेली शायद. खूप सुंदर मूर्ती आहे. तर चला, आता आपण जाऊया दुसरीकडे.
आता तुम्ही बघितलं मुंबईचा साऊ. आता आपण आले मुंबईच्या संकल्पकडे आणि इकडे आहे मुंबईची संकल्पची छोटी मूर्ती आणि हा आहे मुंबईचा संकल्प. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. बाप्पाची आईस चेक करा आणि इथे आहे बाप्पाचं नाव. जर आपल्याकडनं काही चूक झाली असेल नावामध्ये तर आपल्याकडनं सॉरी मित्रांनो. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे आणि बघूया आता दुसरी मूर्ती. मित्रांनो आता तुम्ही बघितलं मुंबईचा संकल्प. आता आपण आले मार्केटच्या मोर्याकडे आणि इथे बाप्पा चेक करू शकता तुम्ही. खूप सुंदरशी मूर्ती आहे बसलेली आहे आणि इथे माटुंग्याचा मोर्याचे छोटे बाप्पा पण आहे. तर बाप्पाला इतके हार घातलेले बाप्पाचे डोळे पण नाही दिसत आहे. खूप सारे हार घातलेले बाप्पाला आणि इथे या साईडला मित्रांनो उंदीर आहे आणि इथे गदा तुम्ही चेक करू शकता. तो आपण पकडलेला खूप सुंदरशी मूर्ती आहे. एक हातात बासुरी आहे, या हातात चक्री आहे आणि इथे सोन्याचा हात लावलेला गेलेला आहे आणि इथे नाव लिहिलं आहे माटुंग्याचा मोर्याकडून. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आणि बाप्पाची आईस चेक करा. खूप सुंदर होती. चला आता आपण जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रात्रीपासून सकाळपर्यंत आपण फिरत होते बाहेरच आणि रात्रीपासून तुम्ही बघितलं की आपण पहिला दाखवलं तुम्हाला असं मंडळचा गणपती बाप्पा. त्यानंतर मंडळची पूजा वगैरे दाखवली आणि बेंच वगैरे पण दाखवला. तर अजून पण खूप काही गोष्टी दाखवल्या. नंतर मग आपण तुम्हाला दाखवला बाप्पाचं विसर्जन 10 दिवसाचे गणपती बाप्पाचे आणि आज आहे 11 दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन. तर आज आपण जाणार आहे परेलला आणि हा ब्लॉग आता कधी येणार असं नाही होती पण येणार लवकरच. आणि दुसरी बात मित्रांनो आपण हे तुम्हाला 60 फीट रोडचे पण गणपती बाप्पा दाखवलेले आहे. जेवढे पण होते तेवढे आपण कव्हर केले या ब्लॉग मध्ये. तर चॅनलवर जर नवीन आला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंटमध्ये जर गणपती बाप्पा मोरया देवाला विसरले असतील तर बोला गणपती बाप्पा मोरया. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.